घ्राणेनाचरलिङ्गं तु बन्धं गृहाणति यत सदा जिह्वया गुरुलिङ्गं शीरसं गृह्णाति तत्त्वता चक्षुषा शिवलिङ्गं तद्रूपं गृह्णाति तथा त्वचा जङ्गमलिङ्ग च स्पर्शं तदनुभूयेते भक्तभूमि अंगे सुचित्तहस्ते घ्राणद्वारे गंधविषयाते आचारलिंगार्पणाते भोक्तव्य होय माहेश्वर पंगे सुबुद्धी हस्ते जीवाद्वारे रसविषयाते गुरुलिंगार्पणाते भोक्ते होय प्रसादी तेजांगे निरहंकार हस्ते चक्षुद्वारे रूपम महाविषयाते शिवलिंगार्पणाते भोक्तव्य होय प्राणलिंगी वायु अंगे सुमन हस्ते त्वचाद्वारे स्पर्श विषयाते जंगमलिंगी अर्पणाते भोक्तव्य होय